एके दिवशी रामलालजी त्यांच्या घरी चहासाठी किचनमध्ये डोकावून पाहत होते. तिथे त्यांचा मुलगा आणि सून छान सुचकी देऊन आरामात चहाचा आस्वाद घेत होते. थोड्याच अंतरावर बसलेले रामलालजी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे अशा नजरेने बघत होते की कदाचित माझ्याकडे पाहून तरी मला चहा विचारतील. पण त्यांची सून त्यांच्याकडे पाहूनही त्यांना न पाहिल्यासारखी करते आणि पुन्हा चहा पिऊ लागते. पण रामलालजी उदास होऊन त्यांच्या खोलीत निघून जातात आणि रडू लागतात. रडता रडता भिंतीवर लावलेल्या त्यांच्या स्वर्गवासी बायकोचा फोटो काढतात आणि आपल्या छातीशी लावून ढसाढसा रडू लागतात. रडता रडता म्हणतात की शांता, जर तू आज माझ्यासोबत राहिली असती तर आजचा हा दिवस मला पाहावा लागला नसता. तू जेव्हा कधीही जेवण बनवायची किंवा नवीन एखादा पदार्थ बनवायची तेव्हा सर्वात आधी मलाच प्रेमाने खायला द्यायची आणि म्हणायची की आधी तुम्ही खाऊन घ्या आणि सांगा मला कसं झालं आहे. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. एक कप चहाकरिता दिवसभर घरातील कामं एखाद्या नोकरासारखे करत राहतो आणि मी ती कामं आपलं घर समजून अगदी प्रामाणिकपणे करत असतो. तरीही मुलगा आणि सून मला व्यवस्थित जेवण देत नाहीत. जेवणासाठी मी एखाद्या भिकाऱ्यासारखी वाट बघत असतो. आता तूच सांग, मी काय करू, कुठे जाऊ? अचानक विचार करता करता ते त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल काढतात आणि एका वृद्धाश्रमात फोन लावतात, ज्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आधीच तिथे राहत होता. ते त्याला फोन करून सांगतात की मोहन, मलाही तुझ्यासोबत तिथेच यायचं आहे. जसे तू तुझे उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात काढत आहेस, मी स्वतः माझे उरलेले दिवस तिथेच काढीन. रामलालजी यांचे बोलणे ऐकून समोर ऐकत असलेला त्यांचा मित्र मोहन आश्चर्यचकित होतो, पण सोबतच हैराणही होतो की रामलाल तर इतक्या करोडो प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. मग त्याच्यावर असे कोणते संकट आले असणार की हा सुद्धा इथे वृद्धाश्रमात राहायला यायला मजबूर झाला आहे. चला तर आपण जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून. पण कथा सुरू करण्याआधी माझी आपणास विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि आजची ही सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कथा मनापासून आणि शेवटपर्यंत ऐकावी. घरात म्हातारे वयस्कर आईवडील असतात आणि जर कधी चुकूनही तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांना त्रास दिला असेल तर कदाचित तुम्हीही मनापासून सुखी राहू शकणार नाहीत. कारण जे आपण पेरतो तेच आपल्याकडे परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. जर तुम्ही आईवडिलांना दुःख देऊन स्वतःच्या आयुष्यात सुख आणण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होऊ शकत नाही. चला तर आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूया. रामलालजी त्यांच्या मित्राला फोन करून झाल्यावर त्यांच्या बायकोचा फोटो उचलतात आणि बॅगमध्ये ठेवतात आणि बॅग घेऊन त्यांच्या खोलीतून बाहेर पडतात. ते बॅग घेऊन बाहेर आले हे त्यांच्या मुलाने आणि सुनेने देखील पाहिले, पण तरीही त्या दोघांपैकी एकानेही त्यांना विचारले नाही की तुम्ही बॅग घेऊन कुठे आणि कशासाठी चालले आहात. त्यांची सून त्यांना पाहून मनातल्या मनात खुश होते की म्हातारा जर घर सोडून कुठे चालला आहे तर ही चांगलीच गोष्ट आहे. त्याला घराबाहेर काढण्याची गरजही पडली नाही. तर त्यांचा मुलगाही खाली मान घालून चहा आणि नमकीन खाऊ लागतो. रामलालजी हातात बॅग घेऊन घराबाहेर आले आणि एकदा मागे वळून आपल्या घराकडे शेवटचे डोळे भरून पाहू लागले. बॅग घेऊन ते वृद्धाश्रमात जायला निघाले. काहीच वेळात
ते वृद्धाश्रमात पोहोचतात. तिथे बाहेरचं काउंटरवर त्यांनी त्यांचे नाव, पत्ता आणि बाकीची माहिती दिली. तितक्यात त्या ठिकाणी त्यांचा मित्र मोहन त्यांना भेटतो. मोहन रामलालजी यांची खूप काळजी घेतात, विचारपूस करतात. काही दिवसातच त्यांची आणखीन काही लोकांशी मैत्री होते. लोक खूप आपुलकीने त्यांच्याशी बोलतात, त्यांच्यासोबत गप्पा मारतात, एकमेकांचे दुःख वाटून घेतात. रामलालजी हे एक सुशिक्षित व्यक्ती होते. लवकरच सगळ्यांसोबत त्यांची खूप छान मैत्री होते आणि आनंदाने सगळ्यांसोबत त्यांचे जीवन जगू लागतात. पण जेव्हा कधी त्यांना त्यांच्या बायकोची आठवण झाली की ते त्या बॅगमधून बायकोचा फोटो काढून बघायचे, तेव्हा त्यांचे डोळे भरून यायचे. त्यानंतर बराच काळ लोटला. आता रामलालजी रोज नियमित सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे. सगळ्या लोकांसोबत उठायचे, बसायचे, एकमेकांना कथा ऐकवायचे आणि आपल्यासोबत घडलेल्या घटना सर्व सविस्तर सांगायचे. वृद्धाश्रमात जास्तीत जास्त याच गोष्टींबद्दल चर्चा व्हायच्या. लोक गप्पा मारता मारता एका झाडाखाली बसले होते. तेवढ्यात वृद्धाश्रमाच्या बाहेर गेटसमोर एक कार येऊन थांबते. त्या कारमधून एक वयस्कर महिला खाली उतरते. तेव्हा सगळीच लोक त्यांच्याकडे पाहून बोलू लागतात की आज पुन्हा कोणीतरी बिचारी महिला या वृद्धाश्रमात आली आहे. त्या सगळ्यांची नजर त्यांच्या कारकडे होती. त्या म्हातारीसोबत त्यांची सून आणि त्यांचा मुलगाही असतो, ज्यांच्या हातामध्ये एक बॅगही होती. ते दोघेही त्यांना गेटपर्यंत सोडवायला येतात आणि त्यांच्या हातात बॅग देऊन त्यांना म्हणतात की हेच वृद्धाश्रम आहे, आजपासून तुम्हाला इथेच राहायचं आहे. ती बिचारी म्हातारी ती बॅग तिच्या हातात घेऊन त्या वृद्धाश्रमाच्या आत निघून जाते. पण त्यांच्या डोक्यावर पदर असल्याकारणाने त्यांचा चेहरा कोणीही स्पष्ट पाहू शकत नव्हते किंवा त्यांना कोणी ओळखू शकत नव्हते की ती महिला नक्की कोण आहे. म्हणून त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहतात आणि विचार करतात की काश जर माझ्या मुलाने आणि सुनेने मला एकदाही ओळखले असते, समजून घेतले असते. परंतु त्यांचा मुलगा आणि सून गाडीत बसताच त्यांच्या कारच्या काचा वर करून घेतात आणि लगेचच तिथून निघूनही जातात. आता यानंतर ही वृद्ध महिला ज्या ठिकाणी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती, जिथे महिला राहत होत्या, तिथे गेल्या आणि त्याही तिथे जाऊन राहू लागल्या. यानंतर हळूहळू वेळ निघून गेला. त्याबद्दल महिलेचे नाव मंगल होते. त्या तिथे नवीन ठिकाणी कुणाशी बोलतही नव्हत्या की जेवतही नव्हत्या. त्या त्यांच्या खोलीत बसून फक्त रडत होत्या. त्या आल्या त्या दिवशी त्या पूर्ण दिवस त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सर्वजण एकत्र जेवायला बसले होते. मंगलजींनाही बोलावले जाते, पण त्या येत नाहीत. रामलालजी हे अतिशय सज्जन आणि बुद्धिमान व्यक्ती होते. मंगलजी तिथे हजर नसल्याने म्हातारी आज जेवायला का आली नाही त्याचे त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून ते विचार करतात की चला जाऊन बघू तर काय प्रॉब्लेम आहे. मग ते तिथे उपस्थित असलेल्या इतर महिलांना विचारतात की ज्या वृद्ध महिला काल वृद्धाश्रमात आल्या होत्या त्या जेवायला का नाही आल्या. तेव्हा त्यातली एक महिला सांगते की त्यांना त्यांच्या घरच्यांची खूप आठवण येत आहे, म्हणूनच त्या दिवसभर अशाच बसून राहतात. सध्या त्यांना बागकाम देण्यात आलेले आहे, जेणेकरून त्यांच्या मनातून त्या सर्व गोष्टी निघून जातील आणि त्यांचेही ते मन लागेल. आता जेव्हा रामलालजी बागेत पोहोचतात तेव्हा त्यांना पाहून मंगलजी त्यांचा पदर आणखीनच लांब करतात. ते मंगलजींना विचारतात की नमस्कार, माझे नाव रामलाल आहे आणि तुमचे? पण त्या काहीच उत्तर देत नाहीत. त्यामुळे रामलालजी तिथून जाऊ लागतात की अचानक हवेने त्यांचा पदर उडतो आणि त्यांचा चेहरा रामलालजींच्या समोर येतो.
त्यांचा चेहरा पाहून रामलालजी यांना मोठा धक्काच बसतो. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांच्या मुलाची सासू म्हणजेच त्यांच्या सुनेची आई होती. रामलालजी यांनी त्यांना ओळखले होते, पण मंगलजी त्यांना पाहून लगेचच पुन्हा त्यांच्या डोक्यावरून पदर घेतात. तेव्हा रामलालजी त्यांना म्हणतात की मंगलजी, तुम्ही आणि इथे? जर तुम्ही मला आधीच ओळखले असेल तर मला पाहून तुम्ही डोक्यावर पदर घेऊन तुमचा चेहरा का लपवत होत्या? यात लाज वाटून घेण्यासारखे काही नाही. जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आणि आता पुढे जे होईल तेही देवाच्या कृपेने चांगलेच होईल. माझा मुलगा आणि सून यांनी इथे येण्यास मला भाग पाडले आणि आता तुमची सून आणि मुलगा तुम्हाला इथे सोडून गेले आहेत. पण काही फरक पडत नाही. ते मंगलजींना यांना खूप प्रेमाने समजावून लागतात, त्यांचं सांत्वन करतात आणि त्यांच्याजवळ बसून त्यांचं दुःख वाटून घेऊन कमी करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवस असेच निघून जातात. मित्रांनो, या जगात जर कोणी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल तर ते आपले आईवडील आहेत. घरात मूल जन्माला आले की आईवडिलांनी इतका आनंद या जगात कोणालाच होत नाही आणि सर्वात जास्त कष्टही तेच उचलतात. आपल्या मुलांसाठी कठोर परिश्रम केल्यानंतर पहिला घास स्वतः न खाता आपल्या मुलांना खायला देतात. विचार करतात की मुलं मोठं झाल्यावर आमचाच आधार बनतील, आम्हाला कशाचीही त्रास सहन करावा लागणार नाही, ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. पण जर मुलंच अशी निघाली तर आईवडील आयुष्यभर दुःखी राहतात. आता मंगलजी जेवण करतात, पण थोडंच. त्यांना सतत त्यांच्या मुलांची आठवण येत असते. तर दुसरीकडे रामलालजी यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. कधीकधी ते तर त्यांच्या खोलीत बसून कविताही लिहायचे. त्यांच्यावर कविता लिहिताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू यायचे. एक दिवस तिथला एक कर्मचारी त्यांच्या खोलीत येऊन त्यांना सांगू लागला की बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. मला कोण भेटायला आलं आहे? असा विचार करत रामलालजी बाहेर येऊन पाहतात तर त्यांचा मुलगा, सून आणि त्यांच्यासोबत त्यांचा लहान नातू त्यांना भेटायला आलेले असतात. रामलालजी आपल्या मुलाला आणि सुनेला पाहतात आणि तिथून परत जाऊ लागतात. त्यांना परत जाताना पाहून सून म्हणते की आम्ही तुम्हाला आमच्यासोबत न्यायला आलो आहे. उद्या तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे. घरी पार्टी आयोजित केली आहे. सर्व पाहुणे नातेवाईक येतील, म्हणूनच आम्ही तुम्हालाही सोबत घ्यायला आलो आहोत. रामलालजी म्हणतात, कोण कोणाचा मुलगा, कोणाचा नातू आणि कोणाची सून? तुम्ही लोक मला ओळखता, जो इथे निघून आलात? आता मी त्या घरात पुन्हा कधीच परत येणार नाही, जिथे एका म्हाताऱ्याला माणसाला ओझे समजले जाते, त्यांच्या भावनांशी खेळलं जातं, त्याचं काहीही ऐकून घेतलं जात नाही. अरे, सगळे घरची कामं मीच करायचं आणि तुम्ही लोक आरामात बसून चहा प्यायचे आणि मला खाण्यासाठी, चहा पिण्यासाठी तुम्ही लोक तळमळत ठेवायचे. आणि आजही तुम्ही लोक फक्त इथे तुमच्या स्वार्थासाठी आलेले आहात, कारण माझे नातेवाईक, मित्र वगैरे पार्टीला येणार आहेत. जर त्या लोकांनी माझ्याबद्दल विचारले तर? तुम्ही लोक फक्त स्वतःच्या गैरकृत्यावर पांघरून घालण्यासाठी मला इथून घेऊन जायला आलात. मी त्या घरात पाय ठेवणार नाही. तितक्यात त्यांचा नातू आजोबा आजोबा म्हणत रामलालजींच्या पायाला चिपकतो आणि म्हणतो की आजोबा, उद्या माझा वाढदिवस आहे. तुम्हाला माझ्याबरोबर घरी नक्कीच यावे लागेल. मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांचे मन भरून येते आणि मग ते म्हणतात, ठीक आहे बाळा, मी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे.
की पार्टी संपली की तुम्ही मला पुन्हा येथे आणून सोडा. मला लगेच इथे परत यायचे आहे. त्यावर ते म्हणतात की ठीक आहे बाबा, आम्हाला तुमची अट मान्य आहे. त्यांची सूनही मनातल्या मनात खुश झाली की ही तर चांगलीच गोष्ट आहे. पार्टी संपल्यावर आम्ही तुम्हाला इथे परत आणून सोडू. आता रामलालजी त्यांच्यासोबत गाडीत बसून घरी जातात. दुसऱ्या दिवशी पार्टी सुरू होते. सर्व पाहुणे आणि खास नातेवाईक पार्टीला उपस्थित राहतात. रामलालजींचे नातेवाईकही त्या पार्टीत उपस्थित होते. त्यांची आपुलकीने विचारपूस करत होते. तर काही लोक त्यांना विचारतात की अहो रामलालजी, तुम्हाला खूप दिवसांनी पाहिले, तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा ते त्यांना खरं काहीच सांगत नाहीत आणि म्हणतात की मी बाहेर फिरायला गेलो होतो. आता पार्टीही संपली होती. जेव्हा सर्वजण आपापल्या घरी निघून जातात तेव्हा रामलालजींनी त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे पाहिले. तो दुसऱ्या खोलीत लटकत होता. तिच्याकडे बघून ते म्हणतात की आज जर तू इथे असतीस तर माझ्यासोबत पार्टीत आली असतीस. आता मला कोणी काही विचारत नाही. मुलगा आणि सून आपल्या मस्तीत राहतात. असे बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि तिथे त्यांचा तिथे कधी डोळ्याला डोळा लागतो तेही कळत नाहीत. जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांची सून दारात उभी असते. ती म्हणते की बाबा, बाहेर गाडी उभी आहे. अटीनुसार आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो. पण रामलालजी काहीच उत्तर देत नाहीत. ते मनातल्या मनात म्हणतात की ठीक आहे, आज तुम्हाला जितकं आनंदी व्हायचं आहे तितकं आनंदी व्हा. आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही जाऊन बघाल तर मज्जा येईल आणि आज नंतर तुम्ही लोक पुन्हा कधीच वृद्धाश्रमाचे नाव घेणार नाहीत. रामलालजी गाडीत बसून त्यांच्या घराकडे निरखून पाहत होते. पण सुनेने एकदाही विचारले नाही की बाबा थांबा, आमच्याकडून झालेली चूक माफ करा आणि तुम्ही आमच्यासोबतच इथे राहा. असो, गाडी वृद्धाश्रमात पोहोचली. जेव्हा ते रामलालजी यांना वृद्धाश्रमात सोडून परत जायला निघाले तेव्हा रामलालजी त्यांना हाक मारून थांबवतात. सांगतात की मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसणार. हे ऐकून सून आणि मुलगा दोघेही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की इथे अशी कोणती गोष्ट आहे जी आपण कधीच पाहिलेली नाही. ते दोघेही कुतूहलाने वृद्धाश्रमाच्या आत जातात. तेव्हा रामलाल मंगलजी यांना आतून बाहेर घेऊन येतात. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाहून सुनेच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना धक्काच बसतो. काही वेळ पूर्ण शांतता पसरते. सून आईला पाहताच आईला धावत जाऊन मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते की आई, तू इथे कधी आणि कशी आलीस? आणि मला कुणी कळवलेसुद्धा नाही. मी तर रोज भावाला आणि वहिनीला फोन करते. त्यांनी तर मला सांगितले होते की आई तीर्थयात्रेला गेली आहे, काही दिवसातच परत येईल. मी रोज त्यांच्याशी बोलायचे, पण भाऊ आणि वहिनीने कधीच काही सांगितले नाही की आम्ही आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडलं आहे. त्या लोकांची एवढी हिंमत कशी झाली? ते इतके नालायक झाले आहेत की तुला वृद्धाश्रमात सोडून ते त्या घरावर ताबा घेत आनंदात राहत आहेत. आई, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. मी तुझी खूप सेवा करीन, तुझी खूप काळजी घेईन, तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. आपल्या मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकून मंगलजी यांनी आधी तिला स्वतःपासून दूर केले. त्या रागाने म्हणाल्या की तू तुझ्या भावाला आणि वहिनीला नालायक म्हणत आहेस, पण तू काय वेगळे केलेस? तूही तुझ्या वडिलांचे मन असणाऱ्या सासऱ्यांना घरातून बाहेर काढलेस आणि या वृद्धाश्रमात पाठवलेस. पण आई, त्यांना आम्ही नाही सांगितलं
की तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहा. ते स्वतः त्यांच्या इच्छेने इथे वृद्धाश्रमात राहायला आले आहेत आणि तुम्ही लोकांनी त्यांना अडवलेसुद्धा नाही, त्यांना थांबवलेसुद्धा नाही. अरे, तुम्ही आता त्यांना इथून घरी घेऊन गेला होता, पण तुम्ही त्यांना पुन्हा येथे घेऊन आला आहात. एक दिवसही जड झाले होते ते तुम्हाला. मला सांग, तुझ्यात आणि तुझ्या वहिनीमध्ये काय फरक आहे? तिलाही मी घरात नकोशी झाली होती आणि तुलाही तुझे सासरे नकोसे झाले होते. काय चुकतं आमचं? कुठे चुकतं ते तरी सांगा. आम्ही घरात चांगल्याच गोष्टी सांगतो ना, चांगल्याच गोष्टी शिकवतो. या जगात असे कोणतेच आईवडील नाहीत ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलाचं चांगलं होऊ नये म्हणून. अरे, मुलांची प्रगती झाली की याच म्हाताऱ्या आईवडिलांची छाती गर्वाने फुलते. तुम्ही तुमची फॅमिली घेऊन फिरायला जातात, पिक्चरला जातात आणि आम्हाला तुमचं घर सांभाळायला ठेवता. का? आम्ही माणसं नाहीत? आम्हाला भावना नाहीत? आमच्या इच्छा आकांक्षा नाहीत? बरं, तेही आम्ही पचवून घेतो, पण किमान 2 दिवसात जेवणाची अपेक्षा तर तुमच्याकडून ठेवू शकतो ना. तेही तुमच्याकडून होत नाही. मग आम्ही म्हाताऱ्या माणसांनी कोणाकडे जायचे? तुम्हाला घरात म्हातारे आईवडील जड होतात, पण त्यांची संपत्ती मात्र सगळी हवी असते. आणि मला सांग, या वृद्धाश्रमात एकही वृद्ध गरीब कुटुंबातील नाही. कुणाचा मुलगा डॉक्टर, कुणाचा मुलगा इंजिनियर, तर कुणाचा सरकारी अधिकारी आहे. अशा वृद्ध लोकांनी काय करायचे? तू तुझ्या वृद्ध सासऱ्यांना आश्रमात येण्यास भाग पाडले, तर दुसरीकडे तुझी वहिनी मला स्वतःहून सोडून गेली आणि आता तू म्हणतेस की यात भाऊ आणि वहिनीची चूक आहे. आधी स्वतःकडे बघा, तुम्ही किती पाण्यात आहात. जर आमची मुलं अशी नसती तर आमच्यावर इथे वृद्धाश्रमात येण्याची वेळ आली नसती. मंगलजींचे बोलणे ऐकून पती-पत्नी दोघांचेही डोळे शरमेने खालीच राहिले. तेव्हा त्या दोघांनाही त्यांचे पाय पकडून माफी मागितली आणि म्हणाले की आई बाबा, आम्हाला आमची चूक कळली आहे. तुम्ही दोघेही आमच्यासोबत घरी चला. आता यापुढे आमच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो. प्लीज घरी चला. पण मंगलजी यांनी त्यांना स्पष्ट शब्दात घरी जाण्यास नकार दिला आणि म्हणाल्या की बेटा, आता तू तो हक्क गमावला आहेस. खरं तर तूच माझी मुलगी बनण्याच्या लायक नाहीस. आता मी इथून कुठेही जाणार नाही. तर दुसरीकडे रामलालजी म्हणतात की आम्ही दोघे तुमच्यासोबत जाणार नाही, कारण आम्हाला इथे खूप शांती मिळत आहे आणि माणसाला जिथे शांती मिळते तिथेच राहावे. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत कधीच जाणार नाही. मंगलजी, तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी कुठेही जाणार नाही. आता मला घरापेक्षा आमच्या या नवीन मित्रांसोबत जास्त शांतता मिळत आहे आणि आता हेच आमचे कुटुंब आहे. मित्रांनो, ही कथा ऐकवण्याचा उद्देश एवढाच की मुलगा आणि सून अशी नसती तर कोणतेच घर कधीच तुटणार नाही. पण जर पालकांना त्यांची मुले नको असतील तर त्यांनी लहानपणीच त्यांना सोडून दिले असते. पण आपले आईवडील आपल्याला वाढवतात की आपली मुली मोठी झाली की आपल्याला जगात प्रसिद्धी मिळवून देतील. म्हातारपणाला ते आपला आधार बनतील. पण आपल्या पायावर उभं होताच ते आपल्या आईवडिलांना दुःखाच्या आधारे सोडून देतात. पण असं कोणासोबत व्हायला नको. मित्रांनो, आज जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमचा मुलगा तुम्हाला पाहून शिकेल. भविष्यातही तुमची अशीच सेवा करेल. म्हणजेच आज तुम्ही जे पेराल उद्या तेच पीक तुम्ही घ्याल. मंगलजी आणि रामलालजी वृद्धाश्रमाच्या आत जातात आणि दोघेही त्यांना पाहतच राहतात. आता त्यांच्या डोळ्यात पाणी आणि हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. जाता जाता मंगलजी त्या मुलीला सांगतात की जर जमले तर भविष्यात स्वतःसाठी
एक फॅन किंवा एसीची व्यवस्था आतापासूनच करून ठेव, कारण जेव्हा तुमचा मुलगा मोठा होईल तेव्हा तो तुम्हालाही वृद्धाश्रमात नेऊन सोडेल. कारण हे संस्कार आहेत. मुले घरातील वातावरण पाहूनच मोठी होतात. तुमच्या भविष्याची आत्तापासूनच सोय करून ठेवा. एवढे बोलून दोघे आत निघून जातात आणि ते दोघेही हतबल होऊन घरी निघून जातात. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू एक नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.